आतापर्यंत महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात असंख्य बुवा बाबा जन्माला आले, ते राजकारण्यांच्या वरद हस्तामुळेच. त्यातील काही बाबा जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत, तर काही बाबा आजही आपले काळे कारनामे करतायत. त्यापैकी कॅप्टन ऑफ क्राईम ठरलेला अशोक खरात या भोंदू बाबाचे बिंग एका महिलेच्या तक्रारीवरून फुटले आणि नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्रातील राजकारण्यांच्या तंबूत घबराट झाली. नाशिकचा अशोक खरात म्हणजेच भोंदू बाबा, कॅप्टन बाबा किंवा ज्योतिषी बाबा. आता फक्त बाबा नव्हे तर पूर्ण ढोंगी आणि दरिंदा ठरलाय. हा माणूस नव्हे तर श्री लंपट विकृत लिंग पिसाट मानसिकतेचा अशोक खरात स्वतःला देवदूत सांगत, कृष्णाचा अवतार सांगत महिलांना पिछल्या जन्माची अप्सरा म्हणून फसवायचा. योनी शुद्धता पूजेच्या नावाने महिलांचे लैंगिक शोषण करायचा. तू राधा नाही झालीस, माझी प्रेमिका नाही बनली तर तुझा नवरा मरून जाईल असे सांगून बलात्कार करायचा. पाण्यात व्याग्रा टाकून नसीब बदलायचा आणि मग बलात्कार व्हिडिओ बनवायचा. एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पकडलं आणि 58 असलीस व्हिडिओ, CCTV फुटेज, पेन ड्राईव्ह जप्त केलंय आणि मग या भोंदू बाबाचं सगळंच उघडप झालंय. म्हणे याने 200 कोटीचं साम्राज्य उभं केलंय. मिरगावच्या मंदिरातून, नाशिकच्या ऑफिसातून आणि सगळीकडे फसवणूक करून एवढा पैसा गोळा केलाय. हा ढोंगी बाबा लिंग पिसाट नेव्हीचा कॅप्टन होता म्हणे, पण आता कॅप्टन ऑफ क्राईम झालाय. त्याच्याजवळ पैसा आला कुठून, तर फक्त आस्थेच्या नावाखाली. महिलांना धमकायचा, नको तर परमेश्वराचा कोप होईल, तुझा नवरा मरेल असं सांगायचा आणि मग रिमोट कंट्रोल, नकली साप, तंत्रमंत्राचा जाळ हे सगळं तो फक्त पैसा आणि सेक्ससाठीच करायचा. पॉर्न इंडस्ट्रीला लाजवेल असे या नालायक खरात भोंदू बाबाचे अश्लील व्हिडिओ कांड उघडकीस आले आणि त्याचबरोबर त्याचे राजकारण्यांशी कसे संबंध होते हे देखील बाहेर आलाय. दररोज सोशल मीडियावर राजकीय मंडळींचे त्याच्याबरोबरचे फोटो व्हायरल होत आहे. ज्यांच्यावर महिला रक्षणाची जबाबदारी आहे त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांसोबत असलेले या भोंदू बाबाचे असंख्य फोटो झपाट्याने व्हायरल झालेत. त्या पाठोपाठ देशाचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनील तटकरे आदी राजकारण्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि हे सर्व छायाचित्र भोंदू बाबाच्या खाजगी सचिव नीरज जाधव यांनी व्हायरल केलंय असं सांगण्यात येत आहे. भारतात धर्माच्या नावाखाली या आधी आसाराम बापू, गुरमीत राम रहीम, नरेंद्रनाथ, राधे मा, राजपाल, निर्मल बाबा अशा असंख्य भोंदू बाबांनी नवे लिंग पिसाटांनी आश्रमात मुलींना, महिलांना, तरुणांना दिव्य दर्शन किंवा आध्यात्मिक उपचार म्हणून लैंगिक शोषण केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या भोंदू बाबांना राजकारण्यांचे संरक्षण आणि पाठबळ मिळते, म्हणूनच सर्वसामान्य भक्त विश्वास ठेवून या भोंदू बाबांचे सावज ठरतात. हे बुवा बाबा फक्त शरीर लुटत नाहीत, लाखो कुटुंबांचा विश्वास, आस्था आणि पैसा लुटतात. एका बाबाच्या मागे हजारो भक्तांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. परंतु ज्यांच्यावर महिला रक्षणाची जबाबदारी आहे तेच जर अशा ढोंगी नालायक बाबांचे प्यादे बनून बाबांच्या लैंगिक विकृत कृत्याला खतपाणी घालून सत्तेच्या मदमस्त कंडात अखंड बुडून डोळ्यावर विकृतेचे झापडं लावत असतील तर यासारख्या महिलांचे दुर्दैवते काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय. कॅप्टन ऑफ क्राईम ठरलेला ढोंगी बाबा म्हणजेच अशोक खरात हा फक्त एकच बाबा नव्हे तर महाराष्ट्रातले तसेच देशभरातले भोंदू बाबांवर तसेच त्यांना संरक्षणाचे पाठबळ देणाऱ्यांवरही कठोर कारवाई व्हायला हवी, नाहीतर हे जाळे पुन्हा उभं राहील यात शंकाच नाही.